राज्यातल्या बहुतांश खासदारांनी आज आपल्या सदस्यत्वाची शपथ मराठीतनं घेतली, परंतु अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधनं शपथ घेतली आहे। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके यांच्या शिक्षणावरनं विरोधकांनी त्यांना हिणवलं होतं। त्यातच प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये निलेश लंके इंग्रजीतनं कसं बोलणार, त्यांना इंग्रजी येतं का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली देखील उडवली होती। मात्र निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला, दिल्ली देखील गाठली आणि आज त्यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेत त्यांना प्रत्युत्तर दिलंय, अशी जोरदार चर्चा देखील रंगली। Upon which I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी। इंग्रजी कधी शिकले असं विचारल्यावर खासदार निलेश लंकेंनी मजेशीर उत्तर दिलं, पाहूया। इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब। इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब। इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब। माजी खासदार सुजय विखे यांनी प्रचारादरम्यान इंग्रजीच्या मुद्द्यावरनं लंकेंना नेमकं कसं डिवचलं होतं, आपण ते देखील पाहूया। समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणात तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा, आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी वही अर्ज भरायला 20 दिवस आहेत, मी काय अर्ज भरायला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।